आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्याची धास्ती बुलढाणा जिल्ह्यातल्या अपात्र लाभार्थी महिलांनी घेतली आहे। 29 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज करून लाभ नाकारलेला आहे। येत्या काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। शिवाय अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज करावा असं आवाहन सुद्धा महिला आणि बाल कल्याण विभागाकडून करण्यात आले। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून। संदीप, नेमकं या सगळ्या संदर्भात महिला आणि बालविकास विभागाकडून काय सांगण्यात आलंय? कशा पद्धतीचा नेमका अर्ज करायचा असेल जर हा लाभ महिलांना स्वतःहून नाकारायचा असेल तर? खरं तर सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आहे हे 6,41,854 महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि आता या योजनेची जे आहे निकष बदलल्यानंतर या संपूर्ण लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे। महिला व बाल कल्याण विभागाच्या जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयाअंतर्गत हे संपूर्ण तपासणी होणार आहे आणि त्यामुळे आता या पडताळणीच्या भीतीपोटी जे आहे हे जवळजवळ 29 महिलांनी आपला लाभ जो आहे हा नाकारण्याचा अर्ज हा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे केलेला आहे। त्यापैकी तब्बल 26 महिला ज्या आहेत ह्या लोणार तालुक्यामधल्या आहेत आणि आता ज्या पद्धतीने हे सर्व निकष बदललेले आहेत आणि त्यानुसार अनेक महिला ज्या आहेत लाभार्थी महिला ह्या अपात्र होण्याची शक्यता आहे आणि या भीतीपोटी आपल्याकडून आजपर्यंत घेतलेल्या लाभाची वसुली होते की काय अशा पद्धतीची भीती या महिलांमध्ये आणि सध्या आता 29 महिलांनी आपला लाभ नाकारलेला आहे। असे अर्ज अजूनही आता होण्याची शक्यता नाकारता येते, हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येते। त्यामुळे पडताळणी झाल्यानंतर अपात्र होण्यापेक्षा आधीच स्वतःहून महिलांनी या ठिकाणी अर्ज करावे। जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे हे अर्ज आपण करता येऊ शकतात। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।